नमस्कार मंडळी. श्री क्षेत्र करंजे येथील सर्परूप सोमनाथ महात्म्य ही कहाणी सतीची आज आपण ऐकणार आहोत. चला तर मग लगेचच सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला. ऐका सतीची कहाणी. घडलेली कथा ठेवा नीट ध्यानी. करंजे नावचं गाव, तिथं एक गवळी राहत होता. महादू त्याचं नाव. गाई गुरं पाळायचा, दुधाचा धंदा करायचा. महादूची बायको मालन साधी भोळी, मनानं मोकळी. पतीच्या कामात मदत करायची, सासू सासऱ्यांची सेवा करायची. लग्न झालं, बरीच वर्ष झालं तरी मालूला पोटी संतान झालं नाही. वांजोटी म्हणून लोक तिला हिणवायचे. मालूनं खूप नेमधर्म केले. तुळशीला पाणी, पिंपळाला लाख प्रदक्षिणा, उपास तापास, गाईला घास, पण छे, देव तिला पावला नाही. मालू दुःखी कष्टी असायची. लोकांचं बोलणं सोसायची. एकदा काय झालं, महादू रानात गेला होता. सासू सासरे परगावी गेले होते. नणंदा जावा बाहेर गेल्या होत्या. घरात मालू एकटीच होती. तेवढ्यात दाराशी एक साधू आला. जय सोमनाथ, भोलेनाथ, ओम नमः शिवाय अशी त्यानं आरोळी दिली. मालूनं त्या साधूला भिक्षा वाढली, दूध प्यायला दिलं. साधू खूप खुश झाला. म्हणाला, माई घरात सामसूम का? मुलाबाळांची गडबड? तेवढीच उणीव आहे महाराज. मला संतती नाही. उपास तापास केले, नवस सायास केले, नेमधर्म खूप झाले, पण अजून पदरी फळ नाही. देव देत नाही, दैव उघडत नाही. मालूनं आपलं दुःख सांगितलं. माई, मी सोरटी सोमनाथाची यात्रा करून आलो आहे. तू त्या सोमनाथाला शरण जा, त्याची पूजा कर, व्रत कर, तो तुझे मनोरथ पूर्ण करील. जय सोमनाथ असं त्या साधूनं सांगितलं. मालू म्हणाली, महाराज मला ते सोमनाथाचं व्रत सांगा. साधूनं मालूला सोमनाथाचं व्रत सांगितलं. तो म्हणाला, एकटीनं एकांतात नदीवर जायचं, महादेवाचं वाळूचं लिंग करायचं, दूध पाणी पांढरं गंध, बेलाचं पान, साखर कापूर घ्यायचा, मनोभावे पूजा प्रार्थना करायची आणि ओम नमः शिवाय पंचाक्षरी जप रोज करायचा. असा नेमधर्म तू पाळ. तसं तर तुला सोरटी सोमनाथ कोणत्याही रूपानं दर्शन देईल. तुझे मनोरथ पूर्ण होतील. माई तुझं कल्याण होईल असं म्हणून साधू निघून गेला. त्या दिवसापासून मालू ते व्रत करू लागली. नेमानं निष्ठेनं मनोभावानं ती रोज मध्यरात्रीच उठायची. अगदी सामसूम झालेली असायची. पूजेचं सामान घ्यायची, नदीवर जायची, वाळूचं महादेवाचं लिंग करायची, त्याची पूजा करायची आणि प्रार्थना करून घरी परत यायची. असा तिचा नेमधर्म खूप दिवस चालला. एके दिवशी ती अशीच वाळूच्या पिंडीची पूजा करीत होती. तेवढ्यात काय चमत्कार, पिंडीतून आवाज आला, मालू तू थेट सोरटी सोमनाथाला ये, तिथे माझी पूजा कर. मालू चकित झाली, पण तेवढ्यात हात जोडून म्हणाली, देवा इतक्या लांब मी कशी येणार? सासूरवाशीण आहे मी. शिवाय माझे पती मला काय म्हणतील? पुन्हा पिंडीतून आवाज आला, चिंता करू नको. याच ठिकाणी याच वेळी दररोज तुला तिकडे थेट सोरटी सोमनाथाला जाण्यासाठी विमान येत जाईल. तेथे तू पूजा आटोपली की परत तेच विमान तुला येथे आणून सोडेल. कोणालाही ही गोष्ट कळणार नाही. ठीक आहे देवा, जशी आपली आज्ञा असे म्हणून मालू घरी गेली. दुसऱ्या दिवशी रात्री ती पूजेचं सामान घेऊन नदीवर गेली. वाळूचं लिंग करायला लागली. तोच एक दिव्य विमान तिथे येऊन उतरलं. मालू त्या विमानात बसली. विमान उंच गेलं. क्षणात थेट सोरटी सोमनाथाला ते गेलं. मालू विमानातून उतरली. सोमनाथाच्या त्या भव्य मंदिराचे दरवाजे आपोआप उघडले गेले आणि सोरटी सोमनाथाचं ते अतिशय सुंदर शिवलिंग मालूला पाहायला मिळालं. आनंदाच्या गंगा यमुना तिच्या डोळ्यातून वाहू लागल्या. तिनं हात जोडले, मानसपूजा केली, प्रार्थना केली, ओम नमः शिवाय. पुन्हा ती विमानात बसली. परत गावी आली. घरी जाऊन सुखानं झोपली.
असा हा नेम बराच दिवस चालला. आपली बायको रोज मध्यरात्री उठून कुठंतरी जाते आणि बऱ्याच वेळानं गुपचूप येऊन झोपते ही गोष्ट महादू गवळ्याच्या लक्षात आली. त्यानं तिच्यावर पाळतच ठेवली. मग एकदा त्यानं झोपेचं सोंग घेतलं. ठरल्यावेळी मालू हळूच उठली. तिनं पूजेचं सामान घेतलं आणि ती लगबग नदीकडे गेली. महादू मग हळूच उठला आणि मांजराच्या पावलाने तो तिच्या मागोमाग गेला. ठरल्या ठिकाणी देवाचं ते विमान आलं. मालू त्या विमानात बसली. महादूला नवल वाटलं, पण त्यानं पटकन त्या विमानाची खालची बाजू घट्ट धरली. विमान उंच उडालं. क्षणात ते सोरटी सोमनाथाच्या देवळाजवळ उतरलं. मालू विमानातून उतरली. महादू आडबाजूला लपला. पण आज सोमनाथाच्या मंदिराचा दरवाजा उघडेना. मालू म्हणाली, देवा, आज दर्शन का बरं नाही? माझं काय चुकलं? क्षमा करा, दार उघडा. तेवढ्यात आतून आवाज आला, मालू, तुझा पती आज तुझ्याबरोबर आला आहे म्हणून. मालूने सभोवताली पाहिले, पण छे, कुठंच नाही. मग तिने कळवळून प्रार्थना केली, देवा, तुम्ही जर मला दर्शन दिलं नाही तर मी इथंच दारात प्राण अर्पण करेन. मग दरवाजा उघडला. मालूनं दर्शन घेतलं, पूजा केली आणि ती म्हणाली, देवा, हे असं माझं रोज येणं म्हणजे धोका आहे. त्यापेक्षा तुम्हीच करंजे गावी या ना. तसं झालं तर सर्वांना तुमचं दर्शन घडेल. सर्वांचे कल्याणच होईल. पिंडीतून आवाज आला, तथास्तु. सती मालू, तुझ्या इच्छेप्रमाणे होईल. मग मालू तेथून निघाली. ती विमानात बसली. महादूने ते पाहिलं. तो धावतच आला, पण विमान झर्रकन उडून गेलं आणि महादू तसाच एकटा तिथं राहिला. विमान करंजे गावी आलं. मालू उतरली, घरी गेली आणि पाहते तर काय, पती घरात नाही. तिला चुटपुट लागली. खरंच सोरटी सोमनाथाला ते आले होते काय? कसे आले असतील? घरी ते का नाहीत? आता कुठं असतील? माझं काय होणार? मालूला रात्रभर झोप आली नाही. मध्येच केव्हा तरी डोळा लागला आणि त्यातच तिला दृष्टांत झाला. सोमनाथ महादेव आले. तिला म्हणाले, मालू, मी तुझ्या भक्तीमुळे प्रसन्न झालो आहे. तुझ्या इच्छेप्रमाणे मी इथे करंजे गावी आलो आहे. उद्या मी गायरानात सर्परूपाने येईन. एका गायीच्या पायांना वेढा देऊन तिचे दूध मी पिईन. तू तिथे ये, दर्शन घे. मालू दचकून जागी झाली. तिला आश्चर्य वाटले, आनंद झाला. तिने हात जोडले. ती उद्याची सर्परूप सोमनाथांचे दर्शन घेण्याची वाट पाहू लागली. सकाळ झाली. महादू घरात नाही. का नाही? तो कुठं गेला? का निघून गेला? म्हणून मालूची सासू, नणंदा सर्वांनी त्याचा शोध घेतला. पण छे, मग सर्वजण मालूला दोष देऊ लागले. ती वांझोटी, ती पुत्रप्राप्तीसाठी काहीचे काही करीत असेल. तिच्या वैतागाने महादू निघून गेला असेल, अशा अनेक शंका कुशंका लोक बोलून दाखवू लागले. मालूच्या घरी लोकांची ही गर्दी जमली. महादूचे काय, मालूला सर्वजण टोचू लागले आणि त्या गोंधळात मालूला घराबाहेर जाणे अशक्य झाले. गायरानात सर्परूप सोमनाथ दर्शन, पण छे, काय करणार? तिकडं गायरानात नित्याप्रमाणे गावच्या गायी चरत होत्या. गुराखी लोक गुरांची राखण करीत होते. दुपार झाली आणि एक चमत्कार घडला. एका मोठ्या गायीच्या मागच्या पायांना विळखा घालून एक मोठा सर्प भुजंग त्या गायीच्या सडांना तोंड लावून तो तिचे दूध पिऊ लागला. गाय शांत उभी होती. पण ते दृश्य खोमणे नावाच्या गुराख्याने पाहिले. खोमण्याला नवल वाटलं, पण तो भ्याला. बापरे, मोठा साप! तो ओरडला. त्याने झटकन आपल्या हातातली कुऱ्हाड नेम धरून त्या सर्पाच्या मस्तकावर मारली. सर्पाच्या डोक्याला मोठी खोच पडली. भळभळा रक्त वाहू लागलं. त्या रक्ताच्या थारोळ्यातून तो सर्प सळसळ करीत जवळच्याच वारुळात निघून गेला. गुराखी लोक जमले. त्यांनी तो सारा प्रकार उघड्या डोळ्यांनी पाहिला. खोमण्याला शाबासकी दिली. गाईला कुरवाळले आणि मग संध्याकाळी घरी गेल्यावर सर्वांनी ती हकीकत घरोघर सांगितली. मालूला ती वार्ता कळली. तिला दृष्टांताची आठवण झाली. माझ्यासाठी सोमनाथ महादेव सर्परूपानं करंजे गावी आले, पण मला अभागिनीला त्यांचं दर्शन घेता आलं नाही. काय करणार?
तिनं खोमण्याला बोलावलं. त्याला ती म्हणाली, घात केलास रे. गाईचं दूध पिणारा तो सर्प म्हणजे साक्षात सोरटी सोमनाथ महादेव होते. अरे, ते मला दर्शन देण्यासाठी आले होते. तसा मला दृष्टांत दिला होता, पण घरच्या गोंधळामुळे मला ते दर्शन घेता आले नाही. तू मात्र त्या थोर सर्परूपी सोमनाथाला कुऱ्हाड मारून घायाळच केलंस. मग खोमणे म्हणाला, चूक झाली माझी. सर्परूपानं सोमनाथ देव आले आणि मी क्षमा करा. दुसऱ्या दिवशी खोमणे रानात गेला. ज्या ठिकाणी सर्परूप सोमनाथ गाईचं दूध प्याले आणि त्यांना खोमण्यानं कुऱ्हाड मारली त्या ठिकाणी रक्त सांडलं होतं. खोमण्यानं तिथली माती घेतली, कपाळाला लावली, तिथं लोळण घेतली आणि तो मोठमोठ्यानं शोक करू लागला. देवा, मी चुकलो. मी तुम्हाला कुऱ्हाड मारली, तुम्हाला मी दुखावलं, तुमच्या तोंडचं अमृत काढलं. पण देवा, मी भ्यालो होतो. मला काय माहीत की त्याचा तो शोक ऐकून प्रत्यक्ष सोमनाथ शंभू महादेव प्रगट झाले. खोमण्याला ते म्हणाले, वत्सा, तू धन्य आहेस. पूर्वपुण्य फळाला आलं. माझं सर्परूपातलं हे दर्शन तुला प्रथम घडलं. मालू माझी भक्त आहे. तिच्यासाठी इथं या रूपात आलो आहे. पण तिच्या अगोदर तुलाच माझं दर्शन घडलं. मी तुझा उद्धार करीन, तुझा मान करीन. या करंजे क्षेत्रात तुझा मोठा सन्मान होईल. वंशपरंपरा तुला हा मान मिळेल. नंतर सोमनाथ शंभू महादेव गुप्त झाले. खोमण्याने नमस्कार केला. आश्चर्य, आनंद, अभिमान. खोमणे मालूकडे गेला. तिला त्यानं ही हकीकत सांगितली. तेव्हा मालूलाही खूप आनंद झाला. मालू खूप अस्वस्थ झाली. तिला सोमनाथ देवाचं दर्शन घडलं नाही. घरच्या मंडळीने तिला बाहेर जायला मज्जाव केला होता. तिची कोंडी झाली. काय करणार? पतीही अजून आलेच नाहीत. पतिदेव नाहीत, महादेव नाहीत. त्या रात्री श्री सोमनाथांनी सती मालूला प्रत्यक्ष दर्शन दिलं. सांगितलं, ज्या ठिकाणी ते रक्त सांडलं तिथंच खाली जमिनीत मी आहे. तेथे खणून पहा. पिंडीला खोच पडलेले शिवलिंग तेथे सापडेल. तोच मी सोमनाथ. तू रोज दर्शन घे. मालूच्या भक्तीमुळं सोरटी सोमनाथ इथं करंजे गावाला आले आहेत. खोमणे भक्त बनला आहे. मालूचा नवरा महादू परागंदा झाला आहे. घरच्या मंडळींनी मालूचा छळ चालविला आहे. का? हे कसं? पुढं काय? अशा प्रकारची चर्चा, चिकित्सा गावकरी करू लागले. महिना झाला, 2 महिने झाले. नंतर एके दिवशी महादू गवळी अचानक करंजे गावी आला. काय त्याची दशा झाली होती. रानावनातून, काट्याकुट्यातून ठेचा खात तहानभुकेने व्याकुळ होत तो सोरटी सोमनाथाहून गुजरात काठेवाडातून येथे करंजे गावी आला होता. लोकांना त्याची कीव आली. त्यांनी मग सर्वांना आपली कहाणी सांगितली. माझी मालू पवित्र आहे. तिची भक्ती थोर आहे. मी तिच्याबद्दल संशय घेतला होता, पण मला आता पश्चाताप होत आहे. मी अंध झालो होतो, पण आता माझे डोळे उघडले आहेत. ते दिव्य विमान, तो सोरटी सोमनाथ. आहाहा, जय सोमय्या, जय सोमनाथ. महादू आणि मालू यांची भेट झाली. मग दोघांनाही आनंद झाला. मालूचं महत्त्व महादूने घरच्या लोकांना सांगितलं. तिचा छळ संपला, संशय मिटला, प्रेम वाढलं. मालूनं महादूला सर्परूप सोमनाथांची कथा सांगितली. ज्या ठिकाणी खोमण्यानं कुऱ्हाड मारली तिथं रक्त सांडलेल्या ठिकाणी खोदलं तर जमिनीखाली पिंडीला खोच पडलेली सोमनाथ महादेवांची शाळुंका सापडेल. त्याची आपण प्रतिष्ठापना करू. मालूचा विचार महादूला पटला आणि त्यानं तो गावकऱ्यांना सांगितला. आणि मग एके दिवशी गावकरी जमले, कामाला लागले. ज्या ठिकाणी सर्परूपानं देव गाईचं दूध प्याले होते तिथं खणलं असता खरोखरच पिंडीला खोच पडलेली शंकराची शाळुंका सापडली. मग गावकऱ्यांनी वर्गणी गोळा केली. सोमनाथ महादेवाचं भव्य आणि सुंदर मंदिर बांधलं. त्या मंदिरात सोमनाथाची प्राणप्रतिष्ठा करण्याचा मोठा समारंभ झाला. महादू आणि मालू जोडीनं त्या पूजेला बसले. मालूनं प्रार्थना केली, देवा, माझ्यासाठी तुम्ही थेट गुजरात काठेवाडातून इथे करंजाला आलात. खोमण्याला तुमचं सर्परूप दर्शन झालं, पण त्यानंतर तुमचं ते रूप दर्शन मला का नाही बरं? देवा, माझी विनवणी ऐका. तुम्ही सर्व लोकांना ते सर्परूप दर्शन द्या. सर्वांचं कल्याण करा. मालूची प्रार्थना ऐकताच गाभाऱ्यातून गंभीर आवाज झाला.
प्रत्यक्ष सोमनाथ म्हणाले, दरवर्षी श्रावण महिन्याच्या शेवटच्या सोमवारी मी या करंजे गावात सर्परूपानं प्रगट होत जाईन. खोमणे माझा भक्त, त्याला प्रथम दर्शन देईन. त्याचा जो वंशज असेल त्यालाही हा मान मिळेल. मी त्याला आडवा जाईन. माझ्या डोक्यावर असलेली खोच पडलेली खून पाहून भक्त मला ओळखील. इतर सर्पात आणि माझ्या सर्परूपात तो फरक असेल. मग भक्त मला अंगाखांद्यावर खेळवतील. मी कोणालाही इजा करणार नाही. सर्वांना दर्शन देईन. सर्वांचे कल्याण करेन. भक्तांचे मनोरथ मी पूर्ण करेन. मालू, तू धन्य आहेस. तू माझी फार भक्ती केलीस, छळ सोसलास. स्वतःकरिता तू माझ्याजवळ काहीच मागितलं नाहीस. लोकांच्या कल्याणासाठी वर मागितलास. धन्य आहेस तू. तुला आता कैलासात सन्मानाची जागा मी देत आहे. आणि खरोखरच काय चमत्कार! एक विमान अंतराळातून आले. मालूच्या शरीरातून एक दिव्य ज्योत निघाली. ती त्या विमानात शिरली. मालूचा देह निश्चल झाला. तिला दगडी पुतळाच बनवला. सती मालू कैलासवासी झाली. महादूनं खूप शोक केला, पण लोकांनी त्याला शांत केलं. मालूची सतीची मूर्ती, तो पुतळा त्या सोमनाथाच्या मंदिरात लोकांनी उभा केला. त्याची पूजा केली. धन्य ती सती मालू. तिनं केवळ लोककल्याणाचे वाण घेतलं. ती अमर झाली. करंजे गावाला श्री सोमय्याच्या सर्परूप दर्शनेने क्षेत्राचं रूप मिळालं. महादूचा, खोमण्याचा, त्याच्या वंशजाचा उद्धार झाला. ते सोरटी सोमनाथ महादेवाचे शिवलिंग, ते मंदिर आणि ते दरवर्षी सरत्या सोमवारी सोमय्याचे सर्परूप दर्शन हा जगात एक आश्चर्याचा आगळावेगळा दर्शनाचा चमत्काराचा सोहळा आहे. राजापूरची गंगा, पैठणचा नाथांचा रांजण, शिंगणापूरचा शनी व तेथील उघडी घरे वगैरे अनेक चमत्कार आहेत. तसाच हा करंजे क्षेत्राचा वेगळा दरवर्षी श्रावण सरत्या सोमवारी सर्परूप सोमय्याचा चमत्कार आहे. लाखो लोक त्यावेळी करंजे क्षेत्राला जातात. कधी वृक्षातळी तर कधी कोठेही, कधी एक जिभेचा तर कधी 2 जिभेचा सर्प, अनेक सर्प, तो डोक्यावर एक खोच पडलेला खुनेचा सर्प, कधी लहान तर कधी मोठा असा सोमनाथ देव प्रगट होतो. हजारो लोक दर्शन घेतात. त्याला अंगाखांद्यावर खेळवतात, दूध पाजतात, तेच तीर्थ म्हणून घेतात. तो सर्प सोमनाथ हजारोंना पावला आहे. सर्व भक्तांचे मनोरथ त्याने पूर्ण केले आहेत. लाखोंना अनुभव आलेला आहे. श्री शंकराची जी 12 ज्योतिर्लिंगे आहेत त्यातच सोरटी सोमनाथ हे दिव्य ज्योतिर्लिंग करंजे क्षेत्रात पिंडीला खोच असलेल्या त्या विशिष्ट खुनेचं आणि दरसाल श्रावणात सरत्या सोमवारी लाखो लोकांच्या मेळाव्यात त्या विशिष्ट खून डोक्यावर असलेल्या सर्परूपात दर्शन देणारं आहे. या सर्परूप सोमनाथाच्या भक्तीमुळे अनेकांना पुत्रप्राप्ती, रोगनिवारण, संकटनाश, विद्याप्राप्ती, संकटनाश, विवाह जमणे, भूतपिशाच बाधा हरणे असे अनुभव आलेले आहेत. त्या दर्शनानंतर व पूजेनंतर त्या सर्परूप सोमनाथाला तेथील मंदिराजवळच्या परसाच्या जाळ्यात सोडून देतात आणि नंतर ती यात्रा पूर्ण करून लोक आपापले गावी निघून जातात. ही सर्परूप सोमनाथाची सती मालूची कहाणी जे लोक मनोभावे वाचतील त्यांच्या सर्व इच्छा त्या थोर सोमनाथाच्या कृपेने पूर्ण होतील. ही छोटी कहाणी गुणानं फार मोठी आहे. प्रभू सोमनाथ सर्वांचे कल्याण करेल ही खात्री आहे. मात्र निष्ठापूर्वक भावभक्तीने ही कहाणी दर सोमवारी वाचावी, निदान श्रावण महिन्यात तरी वाचावी आणि आयुष्यात एकदा तरी त्या करंजे क्षेत्री जाऊन सर्परूप सोमनाथांचं दर्शन घ्यावं. सर्व पाप नाहीसे होईल. सर्वांचे सर्व मनोरथ पूर्ण होतील. ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. जय सोमनाथ, जय सोमय्या. ओम नमः शिवाय.